हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपण महानुभावांचे सात्य ग्रंथाचा काय करत होतो पहा, अभ्यास करत होतो. आणि गेल्या तासिकेमध्ये आपण प्रामुख्यानं महानुभावाचे जे सात्य ग्रंथ आहेत त्या सात्य ग्रंथाच्या अनुषंगानं सुरुवातीला विचार केला की महानुभावपंथीयामध्ये या सात्य ग्रंथांना अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. या सात्य ग्रंथामध्ये प्रामुख्यानं श्रीकृष्ण भक्ती हा त्यांचा काय पहा विषय. आणि सात्य ग्रंथाचं लेखन करणारे जे लेखक आहेत ते प्रामुख्यानं यांना श्री चक्रधरांचा सहवास असा लाभलेला आहे पहा. म्हणजे महानुभावाचे जे सात्य ग्रंथ आहे त्या सात्य ग्रंथाचं वैशिष्ट्य काय आहे तर हे चक्रधरांच्या सहवासात राहिलेल्या व्यक्तींनी हे सात्य ग्रंथ प्रामुख्यानं लिहिलेले आहेत. त्याचबरोबर सात्य ग्रंथामध्ये प्रामुख्यानं श्रीकृष्ण भक्ती हाच या सात्य ग्रंथामध्ये येताना आपल्याला दिसते पहा. काल आपण रुक्मिणी स्वयंवराचा अभ्यास केला. रुक्मिणी स्वयंवरामध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या स्वयंवराचा अभ्यास आहे. त्यांचं स्वयंवर त्या ठिकाणी आपण पाहिलं. त्यानंतर आपण जो दुसरा ग्रंथ अभ्यासला शिशुपाल वध, या ग्रंथामध्ये देखील श्रीकृष्णाने शिशुपालाचा केलेला वध या अनुषंगाने माहिती येते. नंतर राहिलेले जे 4 ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये उद्धवगीतेमध्ये उद्धवाला श्रीकृष्णाने केलेला बोध प्रामुख्याने उद्धवगीतामध्ये येताना आपल्याला दिसतो पहा. आता वच्चाहरण हा जो ग्रंथ या ग्रंथामध्ये देखील श्रीकृष्णाने केलेला आघासुर वध आणि श्रीकृष्ण हा परमात्मा आहे का म्हणून त्यांच्या वत्साचं गाईचं ब्रह्मदेवाने केलेलं हरण आणि मग त्यानंतर श्रीकृष्णाने त्याचा घेतलेला शोध याचं कथानक आपल्याला या ग्रंथात येताना दिसतं. तर प्रामुख्यानं सात्य ग्रंथामध्ये मुख्यत्वे करून श्रीकृष्ण भक्तीनंच हे ग्रंथ कसे आहेत पहा प्रेरित झालेले ग्रंथ आहेत. आणि त्यामुळं महानुभावपंथीयामध्ये या सात्य ग्रंथांना अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे पहा. मी तुम्हाला पुन्हा सांगवले सात्य ग्रंथ का महत्त्वाचे. तर महानुभाव पंथामध्ये अनेक ग्रंथ आहेत, परंतु महानुभाव पंथामध्ये या सात्य ग्रंथांना महत्त्व देण्याचं कारण असे पहा की या सातही ग्रंथाचं ज्यांनी लेखन केलंय त्याच्यामध्ये मग तुम्हाला कवी नरेंद्र दिसेल, भास्कर भट्ट बोरीकर असतील किंवा मग दामोदर पंडित असतील, या सर्वांनाच काय पहा श्री चक्रधरांचा सहवास लाभलेला आहे. आणि त्यामुळं चक्रधरांच्या सहवासात वावरलेली ही माणसं आहेत आणि या माणसाने लिहिलेले ग्रंथ आहेत. त्यामुळे या ग्रंथांना इथं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. महानुभावपंथीयामध्ये या ग्रंथाचं वंदन पूजन देखील केलं जातं, कारण चक्रधरांच्या सहवासात राहिलेल्या व्यक्तीने लिहिलेले हे ग्रंथ आहेत आणि त्यामुळे या ग्रंथाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. कालच्या तासिकेमध्ये आपण नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर आणि दुसरा जो ग्रंथ आपण अभ्यासला शिशुपाल वध हा ग्रंथ भास्कर भट्ट बोरीकर यांचा आहे. तिसरा जो ग्रंथ आपल्याला अभ्यासायचा उद्धवगीता तो देखील भास्कर भट्ट बोरीकर यांचाच ग्रंथ आहे पहा. काल आपण असं पाहिलं की भास्कर भट्ट बोरीकर हे परभणी जिल्ह्यातील बोरी या गावचे. लक्षात घ्या, आपला जो परभणी जिल्हा आहे या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यापासून जवळच असणार बोरी हे गाव आहे, त्या गावचे हे भास्कर भट्ट बोरीकर आहेत. आजही त्या ठिकाणी महानुभावपंथीयाचा मोठा मठ आहे पहा. तर परभणी जिल्ह्यातले अतिशय हुशार आणि विद्वान असे व्यक्तिमत्व आहे. ते चांगले पुराण सांगायचे आणि त्यामुळं त्यांची वाणी ही अत्यंत रसाळ होती. लक्षात घ्या, त्यांनी गीतेवर केलेलं प्रवचन ऐकून नागदेवाचार्यांनी माझे हृदय अवघे चंद्रमय होते असं विधान केले पहा. अतिशय हुशार पंडित विद्वान असणारे भास्कर भट्ट बोरीकर पहा. तर त्यांनी शिशुपालवध हा ग्रंथ लिहिला. शिशुपालवध या ग्रंथाचा अभ्यास करत असताना असं आपण पाहिलं पाहिजे की शिशुपालवध या ग्रंथामध्ये प्रामुख्यानं लेखकानं शिशुपालवध यावर फक्त 100 वेळा खर्च केला आणि प्रामुख्यानं श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विरहावर, यांच्या जलक्रीडा कामक्रीडावरच जास्त काय केल्यात ओव्या खर्च केल्यात. आणि त्यामुळं शिशुपाल वध हा ग्रंथ या ग्रंथामध्ये तेवढं वीररस येताना दिसत नाही. आणि त्यामुळं हा ग्रंथ
शिशुपाल वध हा ग्रंथ त्यांनी बायदेव व्यासांना दाखवला आणि मग बायदेव व्यासाने त्याच्यावर शेरा मारला की ग्रंथू निकुळ झाला असे परही निवृत्ती जोगा नव्हेची. ग्रंथू निकाल झाला असे परी निवृत्ती जोगा नव्हेची. आणि मग दुसरा ग्रंथ भास्कर भट्ट बोरेकर यांनी लिहिला आणि तो ग्रंथ म्हणजे उद्धव गीता. लक्षात घ्या, आज ज्या ग्रंथाचा आपला विचार करायचा आहे तिसरा जो ग्रंथ आहे उद्धव गीता, हा ग्रंथ भास्कर भट्ट बोरेकर यांचाच आहे. या ग्रंथामध्ये श्रीकृष्णानं उद्धवास केलेला उपदेश प्रामुख्याने येताना आपल्याला दिसतो. म्हणजे शिशुपालवध हा ग्रंथ निवृत्तीजोगा नव्हेची असा अभिप्राय दिल्यानंतर बायदेव व्यासांनी त्यांनी पूर्णपणे निवृत्तीपर असा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून उद्धव गीतेचा काय झालेला जन्म झालेला आपल्याला दिसतो. इसवी सन 1314 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता व्यासांनी आपल्याला माहिती आहे की रचलेलं जे भागवत आहे त्या भागवतामध्ये अनेक स्कंद आहेत. जसं रामायणामध्ये कांड आहेत, सप्तकांडात्मक रामायण असं आपण म्हणतो. महाभारतामध्ये पर्व आहेत, म्हणजे एक एक विभागाचं काय पण नाव आहे पर्व. तसं भागवतामध्ये स्कंद येताना दिसतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्कंद आहेत. तर त्यामधलं जे एकादश स्कंद आहे, एकादश स्कंदावर भास्कर भट्ट बोरेकरांनी काय केलं हा उद्धव गीता ग्रंथ लिहिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता एकादश स्कंदावरील हे मराठीमधलं पहिलं भाष्य आहे. लक्षात घ्या, जवळजवळ 807 ओव्यामध्ये भास्कर भट्ट बोरेकर यांनी काय केलं श्रीकृष्णाने उद्धवास केलेला उपदेश 807 ओव्यात सांगितलेला आहे. लक्षात घ्या, 807 ओव्यामधून त्यांनी उद्धवास केलेला उपदेश इथं सांगितलेला आहे. अतिशय लेखकांना सुरुवातीलाच नम्रपणे हे मान्य केले की एकादश स्कंदाच्या आधारेच आपण मराठीत ज्ञान सांगत आहोत असे ते म्हणतात. आणि त्यामुळं ते सांगत असताना त्यांनी बऱ्याच ठिकाणी स्वातंत्र्य देखील घेतलेलं आहे. काही कथेचा त्यांनी विस्तार केलेला आहे, काही कथा त्यांनी कवी शब्दात सांगितलेली. उदाहरणामध्ये ऋषी शृंगाची जी कथा आहे ती त्यांनी अत्यंत विस्ताराने सांगितलेली आहे. आणि त्यामुळं लेखकाने या ठिकाणी स्वातंत्र्य घेतलेलं आहे. हे जरी भागवताच्या एकादश स्कंदावर आधार ग्रंथ कोणता आहे तर भागवतमधला जो एकादश स्कंद आहे त्या स्कंदावर आधारित हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हा ग्रंथ लिहित असताना त्यांनी आपल्याला स्वतंत्रपणे त्यांनी काही गोष्टी विस्ताराने देखील लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी त्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीलाच रसिक आणि कविता यांचे श्रेष्ठत्व सांगितलेले कारण कविता आणि रसिक यांचं मोठेपण त्यांनी या ठिकाणी सांगितलेले ते असं म्हणतात या ठिकाणी की मी माझ्या या बोलाने श्रीकृष्ण वर्णन करू लागलो की श्रोते ते ऐकण्यासाठी आपण होऊन येते. कारण श्रीकृष्णाचा महिमाच असा आहे, मी जर माझ्या वाणीनं त्यांचा महिमा सांगायला लागलो तर ते ऐकण्यासाठी अनेक श्रोते आपोआप येतील असं ते या ठिकाणी म्हणतात. आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड आहे. ते असं म्हणतात, कमळांनी भ्रमरांना, त्याने जे दृष्टांत दिला आहे, कमळांनी भ्रमरांना, भ्रमर म्हणजे भुंगा, मेघांनी चातकांना, चंद्राने चकोराला कधी मूळ पाठवावे लागते. काय म्हणतात ते की श्रोते आपोआप येतील. जसं कमळाकडे भुंगा हा आकर्षित होतो, मेघाकडे चातक पक्षी आतुरतेने वाट लावून पाहतात आणि चंद्राकडे देखील हा जो चकोर पक्षी तो आतुरतेने वाट पाहत असतो. तसे हे जे श्रोते आहेत माझी ही कथा ऐकण्यासाठी श्रीकृष्णाने उद्धवास केलेला बोध एवढे तत्पर राहतील असं या ठिकाणी हे म्हणतात. आता उद्धव गीतेत जे तत्वज्ञान सांगितलंय लक्षात घ्या, ते तत्वज्ञान मात्र त्यांनी महानुभाव पंथाचा जो ग्रंथ आहे सिद्धांत सूत्रपाठ याला अनुसरून सांगितले. लक्षात घ्या, सिद्धांत सूत्रपाठाच्या आधारे आपण सूत्रपाठ हा ग्रंथ अभ्यासला आणि आधी सुरुवातीला आपण असं पाहिलं की लीळाचरित्र हा अनेक ग्रंथाचा बीज ग्रंथ आहे. लक्षात घ्या, कारण चक्रधरांच्या मुखावाटे आलेले सगळे विचार आपल्याला त्या लीळाचरित्रात ग्रंथात दिसतात. तर त्या ग्रंथाच्या आधारे केशिराज भाषेने सूत्रपाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे. चक्रधरांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते त्या ग्रंथात आहे.
तर त्या ग्रंथाच्या आधारेच यांनी काय केलं पहा, श्रीकृष्णाने उद्धवास केलेला बोध त्यांनी सांगितलेला. आधार ग्रंथ जरी भागवत असलं तरी लक्षात घ्या, भागवताच्या एकादश स्कंदावर जरी हा ग्रंथ असला तरी तत्त्वज्ञान सांगत असताना मात्र त्यांनी सूत्रपाठाप्रमाणे त्यांनी तत्त्वज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसून येते पहा. आता काही ठिकाणी त्यांनी ऋषीशृंगाची जी कथा आहे, या कथेमध्ये ऋषीचं तप भंग करण्यासाठी शृंग ऋषीचं या ठिकाणी ती उर्वशी आलेली, त्या ठिकाणी मात्र यांनी बऱ्याच प्रमाणे स्त्रीनिंदा केली पहा. आणि ती लेख दुसऱ्याला काय होते पहा, खटकते स्त्रीनिंदा. त्यास म्हणतात पहा, हे कपटाची कसोटी. स्त्री काय पहा तर कपट, अनृत्याची महावटी. त्या ठिकाणी आनंद राहत नाही, लक्षात घ्या. हे पापाची उत्तरपेट, हे नरकाची राजवट. स्त्रीच्या अनुषंगाने त्यांनी केलेले हे विधान आहे. स्त्रियामध्ये कोणकोणते दोष असतात. मुक्तीचे वज्र कपाट. आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल या संसार रूपी भवसागरातून, त्याच्यामध्ये अडथळा कोण ठरतं तर स्त्री ठरतं. आणि त्यामुळं तिला मुक्तीचे वज्र कपाट असं म्हटलेले पहा. आणि त्यामुळं अशी त्यांनी स्त्रीनंदा करून एवढ्यावर बी हा कवी थांबलेला नाही. तो पुढं असं म्हणतोय पहा की, जरी सर्वस्वे अनुसरली तरी स्त्री एकी आपुली कवनी न म्हणावी. तिनं जरी आपल्याला सर्वस्व अर्पण केलं तरी आपण असं समजायचं नाही की ती स्त्री आपल्यावरच प्रेम करते म्हणून. अशी स्त्रीनिंदा देखील येताना आपल्याला याच्यामध्ये येताना दिसते पहा. आणि ती कुठंतरी खटकते पहा. पुढं त्यांनी संसार हे मायाजाल आहे हे पटवून देण्यासाठी कपोतीची कथा सांगितली आहे पहा. आणि श्रीकृष्णाच्या विरहाने उद्धवास झालेले दुःख मात्र भास्कर भट्टाने अत्यंत उत्कटतेने सांगितलेले आहे. आणि त्यामुळं उद्धव गीतेमध्ये जे तत्त्वज्ञान आहे, जे मूळ भागवतामध्ये आलेले, तितकं ठसठशीतपणे तत्त्वज्ञान इथं सांगण्यामध्ये आपल्याला असं दिसतं पहा की भास्कर भट्ट बोरीकर कुठेतरी कमी पडलेले दिसतात. आणि त्यामुळं मूळ उद्धव गीतेस जर आपण पाहिले, उद्धवा ती बरीचशी फिकी वाटते असं लेखाने इथं म्हटलेले पहा. आणि त्यामुळं हा जो कवी आहे तो कसा आहे, पारशिक वृत्तीचा आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अवचित हानी झाल्याचे देखील त्यांनी वर्णन केलेले पहा. तर या स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. हा महानुभावी पंडित कवी तो हाडाचा कवी आहे, तत्त्वज्ञ नव्हे. आणि त्यामुळे तत्त्वज्ञासारखा विषय हाताळण्यामध्ये कुठंतरी थोडंफार उणं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं पहा. ते भास्कर भट्ट बोरीकरामध्ये, मुळामध्ये भास्कर भट्ट बोरीकर हे कवी लक्षात घ्या. आणि त्यामुळं ते कवी असल्यामुळं त्यांना तत्त्वज्ञान ग्रंथ तितका ठसठशीतपणे मांडता आला नाही. कारण आपण जेव्हा हे उद्धव गीता आणि मूळ भागवतामधले जे एकादश स्कंदामध्ये श्रीकृष्णानं उद्धवास केलेला जो उपदेश आहे, या दोघांची जर कुठं तुलना केली तर आपल्याला कुठंतरी हा ग्रंथ त्या ग्रंथाच्या तुलनेमध्ये कमी दिसतो पहा, असं लेखकाने म्हटलेले पहा. त्यांनी हा ग्रंथ लिहिल्यानंतर मात्र बायदेववासांनी असा शिरा मारलाय पहा, आता होय कवीश्वर हो, आता होय कवीश्वर हो, हा आता निवृत्ती जोगा झाला, ऐसे म्हणून थोर तोखले, अशी माहिती मिळते. तर त्यांनी हा ग्रंथ कसा झाला पहा, निवृत्ती जोगा झाला असा शिरा पुन्हा बायदेव व्यासाने मारलेला आहे. आणि त्यामुळं उद्धव गीता हा जो ग्रंथ आहे हा महानुभव पंथामधील महत्त्वाचा ग्रंथ हे आपल्या लक्षामध्ये येतं पहा. पुढचा जो ग्रंथ आहे चौथा वच्छहरण, हा मुळामध्ये दामोदर पंडितांचा ग्रंथ आहे पहा. वच्छहरण चौथा जो ग्रंथ आहे तो दामोदर पंडित यांचा ग्रंथ आहे वच्छहरण. तर पहा महानुभव पंथातील वच्छहरण एक आहे पहा, चौथा ग्रंथ आहे. याचे लेखन दामोदर पंडितांनी शके 1238 मध्ये केलेले आहे. किती मध्ये केलेले आहे तर 1238 मध्ये केलेले आहे. तर दामोदर पंडित हे देखील महानुभव पंथामधील एक अधिकारी व्यक्ती होती, लक्षात घ्या. जसे भास्कर भट्ट बोरीकर होते, शिशुपाल वध ग्रंथाचं ज्याने लेखन केलेलं आहे, किंवा कवी नरेंद्र असतील, किंवा लीळाचरित्राचं लेखन करणारे माही भट्ट असतील, केशिराज भास असतील, तशाच प्रकारे दामोदर पंडित देखील हे महानुभव पंथातील एक अतिशय
महत्त्वाचे व्यक्ती होते. पहा सुरुवातीला आपल्याला असं दिसतं बा की दामोदर पंडिताच्या ज्या पत्नी आहेत हिराईसा, त्यांनी सुरुवातीला काय केलं पहा, महानुभाव पंथाचा स्वीकार केला. आणि यांनी केला नाही पहा म्हणजे जे नागदेवाचार्याकडून दामोदर पंडितांच्या पत्नी हिराईसा, ज्यांना हिरांबा असं देखील म्हटलं जातं पहा, त्यांनी सुरुवातीला नागदेवाचार्याकडून महानुभाव पंथाची दीक्षा घेतली. पहा त्यावेळेस दामोदर पंडित आले नाहीत, लक्षात घ्या. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं पहा दामोदर पंडितांनी की तू पुढे हो, मी मुलाचे लग्न करून मागाहून येतो. काय म्हटलं, असे काय सांगितलं ते की तू पुढं हो, मी मुलांचे वर लग्न करून मागाहून येतो. पहा तरीही पंडिताचे मन संसारातच गुरफटलेले होते. हिरंबाने त्यांना निरोप पाठवला की तुम्ही काय करा, महानुभाव पंथामध्ये येऊन स्वीकारा. ते असं म्हणते बाकी तुम्ही चुलीची काही हिरंबानं आपल्या नवऱ्याला काय केलंय पहा की खडसावलेलं आहे, तुम्ही कौर संसारामध्ये गुरफटून न राहता. पहा राग देखील माणसाला पुरत नाही संसारामध्ये, तुम्ही परत या महानुभाव पंथामध्ये असं त्यांनी त्याला सांगितलेलं आहे. पहा आणि पत्नी रागावलेली पाहून त्यांनी काय केलं पहा, महानुभाव पंथाची दीक्षा घेतली अशी आख्यायिका सांगितली जाते. नंतर दीक्षा घेतल्यानंतर मात्र ते आयुष्यभर पुन्हा महानुभाव पंथामध्येच त्यांनी काय केलं पहा, कार्य केलं आपल्याला दिसून येतं. त्यांचे संस्कृत आणि मराठी भाषेवर प्रभुत्व होतं पहा, लक्षात घ्या. कुणाचं, दामोदर पंडिताचं. पहा त्यांचा तत्वज्ञानाचा देखील सर्वांगीण असा अभ्यास होता. नागदेवाचार्य त्यांना आपले डोळे म्हणून संबोधित, पहा लक्षात घ्या, हे अत्यंत महत्त्वाचे. डोळे म्हणजे दृष्टी, हे काय महानुभाव पंथाची ते काय पहा दृष्टी, डोळे म्हणून ते काय करायचे, दामोदर पंडितांना संबोधायचे. तर दामोदर पंडितांनी हा जो ग्रंथ लिहिला वच्चारण, हा ग्रंथ देखील भागवतावर आधारित आहे. मूळ ग्रंथ कोण रचलेला भागवत व्यासाने. याच्यामधल्या दामोदर पंडितांनी भागवताच्या 12, 13, 14 अध्यायातील आघासुरवध आणि वत्सारण या कथाभागावर हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आघासुरवध आणि वच्चारण या ग्रंथावर त्यांनी याचा आधार घेत त्यांनी लिहिलेलं आहे. पहा आता भागवताचे जे दशमस्कंद आहे, त्या दशमस्कंदामधीलच 12, 13 आणि 14 या अध्यायामध्ये आघासुरवधाची कथा येते. श्रीकृष्णानं आघासुराचा केलेला जो वध आहे त्याची एक कथा येते. आणि वच्चारण म्हणजे वत्साचं, गाई आणि गोपाळाचं ब्रह्मदेवाने केलेलं हरण आहे. पहा श्रीकृष्ण हा परमात्मा आहे किंवा नाही पाहण्यासाठी, तर त्याची कथा येताना आपल्याला दिसते. पहा त्याच कथेचा आधार घेऊन दामोदर पंडितांनी 503 वयामध्ये वच्चारण हा ग्रंथ लिहिलेला आहे. पहा आता दामोदर पंडित आणि केशवभास हे मात्र चांगले मित्र होते. आणि त्यामुळं दामोदर पंडितांनी आपल्या ग्रंथामध्ये केशवभासचा उल्लेख केलेला आणि केशवभास यांनी देखील त्यांच्या ग्रंथामध्ये दामोदर पंडिताचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. पहा आणि त्यामुळं वच्चारणात बऱ्याच वेळा मने मुनी केशवराजू असा संदर्भ येतो. आपल्या मित्रास त्यांनी पुन्हा पुन्हा काय केलं पहा, उल्लेख केला. पहा तर केशवभासाने रत्नमाला स्तोत्र हा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये दामोदर पंडिताचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. आता दामोदर पंडिताचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तर हा महानुभाव पंथावर प्रेम करणारा, पंथाशी एकनिष्ठ असणारा, त्याचबरोबर विद्वान आणि मातबर शिष्य, विद्वान आहेत ते, मातबर शिष्य असे त्यांच्या व्यक्तिमत्वाची काय पहा अनेक रूप आपल्याला या ठिकाणी दिसतात. पहा आता हे चांगले गायक होते. कोण, दामोदर पंडित. परंतु महानुभाव पंथामध्ये गायनास काय होती पहा बंदी होती. तरी बी हे काय करायचे पहा, गायन करायचे. आणि मग एक दिवस त्यांचं गायन नागदेवाचार्याने ऐकलं आणि त्यांना ते खूप आवडलं. आणि त्यावेळेस ते त्यांना म्हणाले पहा, लो लागो सर्वांना रूप तरी नैना आवडो तुझे. त्यांनी जे गीत गायलं ते जे गीत आहे ते एकांतामध्ये अनेक बोलना लोन लागो श्रवणा रूप तरी नैना आवडो तुझे, हे भक्तिगीत ते आळवीत होते. आणि त्या ठिकाणी कोणाला पहा, नागदेवाचार्य आले. आणि मग त्या ऐकण्याचा परिणाम नागदेवाचार्यावर झाला. आणि ते त्यांना असं म्हणले पहा, आज लागोनी तुझं गीत गावाया अनुज्ञा दिली. पहा तर आजपासून तू गीत गायला तुला काय केली पहा, अनुज्ञाने दिली. कोणी, नागदेवाचार्य.
कारण नागदेवाचार्य त्यावेळेस महानुभव पंथाचे ते आद्य आचार्य होते. आणि त्यांनी मग यांना आज्ञा दिलेली. पहा आता वच्छारण या ग्रंथामध्ये हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याचं कारण असं, या ग्रंथामध्ये श्रीकृष्ण भक्तीच पुन्हा आलेली. पहा महानुभव पंथामध्ये श्रीकृष्ण ही परम त्यांनी दैवत मानलेले आहे. पहा आणि त्यामुळं मग श्रीकृष्णाच्या ज्या कथा आहेत त्या अनेक कथेवर अनेक ग्रंथ लिहिलेले आपल्याला महानुभव पंथाने दिसतात. पहा आगासुरवध आणि वत्सहरण या दोन कथा आहेत. पहा आगासुरवध आणि वत्सहरण. तर ही दशमस्कंदातील भागवताचा जो दशमस्कंद आहे त्यावर आधारित ही ग्रंथ आहे. पहा तर लहानपणी श्रीकृष्णानं काय केलं, पहा आगासुराचा वध केलेला आहे. आणि त्याचबरोबर कृष्णावताराची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ब्रह्मदेवाने गोपाळांचे आणि त्यांच्या वत्साचे केलेले हरण ही एक कथा आहे. समजायला ना, श्रीकृष्णाच्या अनेक लीला आहेत. तर लहान बालपणी त्याने काय केलं, पहा आगासुराचा वध केलेला. जसं कालियामर्दन केलं, हे का ना, कंस मामाचा वध केला, पर्वत त्यांनी हातावर उचलला, हे जे कथा आहेत तशीच ही एक कथा आहे आगासुरवधाची आणि वच्चाहरण. म्हणजे आगासुर हा जो राक्षस आहे त्या राक्षसाचा केलेला जे वध आहे त्याने लहानपणी, त्याची कथा भागवताच्या दशमस्कंदामध्ये. आणि दुसरं म्हणजे श्रीकृष्ण हा परमात्मा आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ब्रह्मदेवानं काय केलं, पहा ते जे वत्स आहेत, आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण त्याच्या बालगोपाळांसोबत गायी वगैरे राखण्यासाठी जायचे. पहा आणि मग असंच एक दिवस गेल्यानंतर त्यांच्या गायीचं आणि ते जे संगोडीत त्यांचं हरण ब्रह्मदेव करतात. पहा आणि मग श्रीकृष्णानं त्यांचा घेतलेला शोध हे सगळं कथानक या ठिकाणी येताना आपल्याला दिसतं. पहा आणि त्यामुळं ह्यांची जी भूमिका आहे पहा ग्रंथाची प्रामुख्याने कथाकारापेक्षा त्यांची भूमिका कशी पाहत संत सज्जनाची दिसते. पहा ते असं म्हणतात, पहा ते अज्ञानतमाचा तरणी कैवल्य पदाची लिसानी ते श्रीकृष्ण कथा वत्सहरणी सांदिजेल. म्हणजे तुम्ही जर ही कथा ऐकली तर सर्वांच्या जीवांना चोखाळेल आवडेल या स्वरूपाची ही कथा आहे. सर्वांना तुमचे जे सगळे वाईट विचार आहेत ते निवविल, असं त्यांनी कामना निवविल अशी या स्वरूपाची कथा आहे असं ते सांगतात. बघा आता वच्चाहरणातील यमुना तीराचे श्रीकृष्ण वर्णन, यमुना तीराचे वर्णन, वृंदावन वर्णन यासारख्या स्थळ वर्णनात व व्यक्तिवर्णनात दामोदर पंडिताच्या काव्यात्मतेचे काय होते पहा दर्शन घडते. परंतु काही वेळा औचित्यहानी देखील झालेले आपल्याला दिसून येते. उदाहरणामध्ये वसंत ऋतूमध्ये सर्व झाडांना त्यांनी फळं लागल्याचा उल्लेख केलेला. एकाच ऋतूत सर्व झाडांना जांभळं आलेले, जांब लागलेले आहेत, आंबे लागलेले आहेत असे त्यांनी उल्लेख केलेला. आणि त्यामुळं कुठंतरी ते काल्पनिक वाटतं आणि औचित्यहानी होताना आपल्याला दिसतं. पण असं जरी असलं तर श्रीकृष्ण वर्णन, यमुना वर्णन, वृंदावन वर्णन करताना त्यांची लेखणी ही या ठिकाणी बहरते असं आपल्याला दिसतं. पहा तर कृष्णदर्शनामुळे देहभान विसरणाऱ्या यमुनेची अवस्थाही त्यांनी अत्यंत सुंदरपणे या ग्रंथामध्ये रेखाटलेली. पहा तर श्रीकृष्ण वर्णनामध्ये त्यांच्या नवरसांना भरती येते असं देखील लेखकाने काय केलं आहे पहा उल्लेख केला आहे. आणि त्यामुळं प्रतिभा किंवा पांडित्य याचे भांडवल दामोदर पंडिताजवळ भरपूर आहे पहा, लक्षात घ्या. आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ग्रंथामध्ये काय केलं पहा लेखन केले. आणि त्यामुळे त्या ग्रंथाविषयी डॉक्टर शंग तुळपुळे यांनी असं म्हटलं पहा ते स्वतः कृष्णभक्त असल्यामुळे आपल्या अंतकरणातील भक्तीचा पाठही त्यात सोडून ज्ञान, भक्ती आणि काव्य याचा त्रिवेणी संगम, कशाचा ज्ञान, भक्ती आणि काव्य याचा त्रिवेणी संगम या ग्रंथामध्ये येताना दिसतो. पहा वच्चारण ग्रंथामध्ये ते स्वतः कसे आहेत पहा तर स्वतः श्रीकृष्ण भक्त आहेत पहा. आणि त्यामुळे मग साहजिकच या ग्रंथामध्ये ज्ञान येतं, भक्ती येतं आणि काव्य याचा त्रिवेणी संगम घडलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळंच वृंदावन वर्णनात किंवा यमुना वर्णनात लक्षात घ्या निसर्ग प्रेमाबरोबर भक्तिप्रेमही दिसून येतो असं शिवग तुळपुळे हे म्हणतात. पहा ब्रह्मदेवाने गोपाळांची वासरे चोरून नेली त्यावेळी श्रीकृष्ण स्वतः गोपाळ आणि वासरे झाला.
गोकुळा जाती झाली वेळा तर आपणची झाली वच्च गोपाळा. स्वतः तो वत्स झाला आहे आणि अनेक गोपाळ सुद्धा बनलेला आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाला कळून चिकड घ्या काय पा परमात्माचं. दामोदर पंडिताच्या कथा काव्यात शब्दाशब्दातून प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता आणि भक्ती व्यक्त होते. जैसे तरंग सागरा तैसे अनंत अवतार ईश्वरा. या उक्तीतून त्यांचा बोलका आत्मभाव व्यक्त झालेला आहे. आणि त्यामुळं अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा ग्रंथ आहे वच्चारण. दामोदर पंडितांच्या वच्चारण काव्यग्रंथातून आणि त्यांच्या ठिकाणी असलेला संत, भक्त, कवी हे जे गुण आहेत हे प्रकर्षाने जाणवतात. ते स्वतः संत आहेत, कवी आहेत, भक्त आहेत. आणि त्याचबरोबर डॉक्टर कोलते दामोदर पंडितांना, डॉक्टर विभा कोलते दामोदर पंडितांना संत कवी असं या ग्रंथामुळे काय करतात पा संबोधतात. त्याची प्रचिती आपल्याला या ओवीमधून येते पा. ती ओवी या स्वरूपाची. जया संतांची या संगती निरा होईल निर्मलमती. आहे की नाही. आपुजे श्रीकृष्ण भक्ती अखंडित. संतांच्या संगतीनं आपलं मती काय होते पा निर्मळ होते आणि श्रीकृष्ण भक्ती ही काय होते पा अखंडित राहते. संतांच्या संगती मनोमार्ग गती. आहे की नाही. हे हरिपाठात सांगितलेलं आहे तसंच दामोदर पंडितांनी देखील सांगितलं की आपली मती काय होते निर्मळ होते. त्यामुळे संतांच्या संगतीमध्ये राहिले पाहिजे आणि श्रीकृष्ण भक्ती केली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं पहा. तर महानुभव पंथामधील वच्चाहरण देखील हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ पहा. दामोदर पंडितांनी भागवताच्या एकादश स्कंदावर 12, 13, 14 क्रमांकाचे जे अध्याय आहेत त्याच्या आधारित हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आघासुरवधाची, लहानपणी श्रीकृष्णाने केलेला जो आघासुरवध आहे त्याची कथा येते. त्याचबरोबर श्रीकृष्ण हा परमात्मा आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ब्रह्मदेवाने काय केलं पा त्या सगळ्या गोपाळांचं काय केलं हरण केलेलं आहे त्याच्या वत्साचं. आणि मग श्रीकृष्णानं स्वतः सर्वांची रूप धारण करून आपण परमात्मा असल्याचंही ब्रह्मदेवाला दाखवून दिले. ती कथा येते. आणि दामोदर पंडितांना अतिशय संत, भक्त, कवी या तिन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये आपल्याला संगममुळे घडताना दिसून येतो. आणि त्यामुळं महानुभव पंथामधील वच्चारण देखील तितकाच महत्त्वाचा ग्रंथ आहे. आज आपण उद्धव गीता आणि चौथा ग्रंथ वच्चारण या अनुषंगानं चर्चा केली. राहिलेले जे 3 ग्रंथ आहेत त्याविषयी आपण उद्याच्याला चर्चा करू आणि मग आपण महानुभव पंथाच्या अनुषंगानं सार रूपाने चर्चा करू. म्हणजे आपलं दुसरं प्रकरण हे पुढच्या तासिकेमध्ये संपत आहे. धन्यवाद.